मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, शेतकरी आत्महत्यांची सुरुवात ही यवतमाळ जिल्ह्यापासून झाली हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर आजतागायत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. आता हा जरी इतिहास असला तरी हा इतिहास मागे टाकून नवं काहीतरी करू पाहणाऱ्या तरुण पिढीच्या हाती कृषी खात्याची सूत्र किंवा कृषी हा विषय त्यांच्या हाती आल्यानंतर काही बदलाचं वारं वाहू लागलेलं आहे. पारंपरिक शेती ही खाण्यापुरतं पिकवा यापुरती मर्यादित होती. परंतु खाण्यापुरतं पिकवून त्यापुढे जाऊन नफा कमवणे आणि आपली आर्थिक उन्नती साधणे याबद्दल तरुण पिढी विचार करू लागलेली आहे. आणि त्यामुळे प्रयोगशीलतेचं वारं वाहत आहे. काहीतरी वेगळं करूया, काहीतरी बागायती पिकांकडे वळूया, नगदी पिकांकडे वळूया, आधुनिक शेती करूया. त्याच्यानंतर ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल याचा अवलंब करून पाणी वाचवूया. त्याच्यानंतर शेताला जी खतं द्यायची ती विद्राव्य पद्धतीने कशी देता येईल ह्या सगळ्यांचा विचार तरुण पिढी करत आहे. आणि या प्रयोगशीलतेमधूनच रेशीम शेती, भुईमूग, तीळ, मूग, ज्वारी या पिकांच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहे. आणि ह्याच्यामागची कारणं काय आहेत? तर मी सांगितलं की सिंचनाचा अभाव, पारंपरिक पिकांमध्ये होणारी ओढाताण, कसदार जमिनींचा अभाव, खतांचा अभाव यामुळे कमी होणारी उत्पादकता, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि यामुळे शेतकऱ्याच्या हाती फार काही राहत नव्हतं, शिल्लक राहत नव्हतं, उत्पादन मिळत नव्हतं. कच्च्या बच्च्यांना जगवायचं कसं? जगण्याचा संघर्ष सुलभ करायचा कसा? या सगळ्या विवंचनेतून शेतकरी हा आपसूक सावकारी विळख्यात सापडत होता. आणि मग सावकारी विळखा एकदा पडला की त्याच्यातून सुटका होणे अवघड असते. आणि मग शेतकऱ्यांचा शेवटचा मार्ग हा गळफास घेणे एवढाच उरतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून वाट काढण्यासाठी नवी पिढी, नवं रक्त हे काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या जिद्दीने पेटलेलं असतं. आणि ह्या नव्या रक्ताच्या, नव्या दमाच्या तरुण पिढीने ऊस, कापूस, सोयाबीन, हळद, ज्वारी, तीळ, केळी अशी पिकं घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्याच्या पुढे जात काही लोकांनी आणखी पुढे धाडसाचं पाऊल टाकले. आता शेतकऱ्यांना काही वेगळं करायचं म्हणल्यावर शेतकरी काय करतात? फळबाग लागवडीकडे वळतात, फुलबाग लागवडीकडे वळतात किंवा मग कलिंगड, टरबूज. आता त्याच्यानंतर मग आणखी काही वेगळं करायचं झालं तर मग कुक्कुटपालनाचा त्या कुक्कुटपालनाकडे त्यांचा ओढा असतो. गाई गुरं पाळणे आणि दूध दुभतं निर्माण करणे असा त्यांचा कल असतो. काही लोकं आपलं जे सोनचाफा असतो त्या सोनचाफ्याकडे वळून त्याचं पीक घेणे, ते धार्मिक स्थळांना त्याची निर्यात करणे वगैरे वगैरे असं काही काही करत असतात. परंतु ह्याच मालेत थोडं पुढं जात एका शेतकऱ्याने काय केलं, म्हणजे तो सुद्धा पारंपरिक शेती करणारा नसून आधुनिक विचारांनी भारलेला होता. आणि या शेतकरी हा बंगलोर येथे नोकरीनिमित्त राहत होता. आणि त्याची शेती ही चिल्ली येथे होती. आणि ह्या चिल्ली येथील ह्या शेतकऱ्याने रक्तचंदनाची शेती करायचा अभिनव प्रयोग केला. आणि त्याने 1.5 एकर शेतीमध्ये जुलै 2018मध्ये रक्तचंदनाची 600 रोपे 10 बाय 10च्या अंतरावर लावली. आता सुरुवातीच्या काळामध्ये रोपे लहान असल्याने 3 वर्ष त्यामध्ये आंतरपीकसुद्धा घेतले. त्यांचा रोपांचा खर्च 1 लाख रुपये, तर ठिबकचा खर्च 1 लाख आणि वार्षिक व्यवस्थापन खर्च 20,000 रुपये एवढा आहे. आता 2018 ते 2025 या कालावधीमध्ये रक्तचंदनाच्या झाडाने म्हणजे रक्तचंदनाच्या ह्या पिकाने चांगलंच डौलदार, चांगलंच पोषक आणि आकारमानाने मोठं असं रूप घेतलेलं आहे. आणि ह्या रक्तचंदनाच्या झाडातून
ह्या शेतकऱ्याला म्हणजे चिल्ली येथील यवतमाळ जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळेल अशी आशा आणि अपेक्षा आहे. चिल्ली इजारा असं त्या गावाचं नाव आहे आणि हे शेतकरी कपिल चंद्रिका प्रसाद पांडे असं यांचं नाव आहे. त्यामुळे 2018 ते 2025 आपण थोडा रक्तचंदनाच्या झाडाच्या वाढीचा वेग, झाडाचं होणारं म्हणजे लाकडाचं होणारं घनफळ, वस्तुमान, आकारमान, वजन आणि बाजारात असणारा रक्तचंदनाचा दर याचा अभ्यास करायला हवा. त्यामुळे आपल्याला उत्पन्नाचा आदमास घेता येईल किंवा त्यांनी रक्तचंदन आणखी पुढे 5 वर्ष ठेवलं म्हणजे 2018 ते 2028 तर काय वाढ होते, किती वर्ष ठेवावं लागतात याच्या गुणाकार भागाकारानुसार आपल्याला त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज येईल आणि दरम्यान इतर उपलब्ध जागेत आंतरपिकं घेऊन उत्पादन आणखी वाढवता येईल. असं हे रक्तचंदनाची शेती आहे आणि ही अभिनव अशी शेती आहे. आता रक्तचंदनाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? टेरोकाप्स सॅन्टेलिनस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि या आयुर्वेदिक वनस्पती असूनही ह्याला सुवास नाही आहे आणि रक्तचंदन त्याचं लाकूड पाण्यात टाकलं तर ते बुडतं, ते तरंगत नाही, सुगंध नाही आहे त्याला. आता रक्तचंदनाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि औषधांमध्ये केला जातो. रंग तयार करण्यासाठी सुद्धा रक्तचंदनाचा उपयोग केला जातो. रक्तचंदनाची बाहुली आपल्या घरी असते कारण ती उगाळून आपण जिथं सूज आलेली आहे, मुका मार लागला आहे, तिथे ती रक्तचंदनाची बाहुली उगाळून त्याचा लेप लावतो. रक्तचंदनाचं लाकूड मजबूत असतं, ते सुंदर फर्निचर बनवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. रक्तचंदन हे त्वचेच्या समस्या, मुरूम असतील, फोडं असतील, डाग असतील, पुरळ असेल, त्वचेचा दाह असेल तो कमी करण्यासाठी व चेहऱ्यावर तेज व चमक आणण्यासाठी ते वापरले जातं. रक्तचंदन हे सांधेदुखी, हाडे सांधे दुखणे, मुकामार, आलेली सूज कमी करणे, पाय मुरगळला असेल तर तिथे लावणे, वेदना कमी करणे यासाठी वापरलं जातं. रक्तचंदन ह्याचा रंग मुळात लाल असतं. त्यामुळे इतर कुठल्याही चंदनाला न फसता रक्तचंदन म्हणजे लाल चंदन असं म्हणजे बीट आपण खाण्याचं जे बीट असतो, बीटरूट त्याचा कसा रक्त असतो तसाच रक्तचंदनाचा रंग असतो. रक्तचंदन हे रक्त शुद्ध करणे, विषारी आणि अपायकारक पोटातले शरीरातले जे द्राव आहे ते बाहेर काढणे वमन करून ह्याच्यासाठी सुद्धा वापरलं जातं. त्याच्यानंतर रक्तचंदन हे पचनसंस्था शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं, पोटाच्या समस्यांसाठी वापरलं जातं. ज्वरनाशक म्हणजे ताप आला असेल तर त्याचा लेप डोक्याला लावणे, कपाळावर लावणे आणि अशा पद्धतीने ताप कमी करण्यासाठी रक्तचंदन उपयोगात आणलं जातं. रक्तचंदन हे लेप किंवा चाटण म्हणून सुद्धा वापरलं जातं. सहानेवर ते उगाळावं लागतं आणि त्याचं जे लेप आहे, त्याचं जे पाण्यामध्ये तयार झालेली काय म्हणतो त्याला आपण स्लरी किंवा घट्ट असं थोडंसं पाण्याने हे झालेलं ते आपण असं खरडून चमच्यावर घेऊ शकतो. ते चाटण उपयोगात आणता येतं. रक्तचंदनाचा काढा उपयोगात आणता येतो. रक्तचंदनाची बाहुली पाण्यामध्ये ठेवून भांड्यात ते पाणी उकळायचं आणि तो काढा प्राशन करायचा. रक्तचंदनाची बाहुलीचा थोडा तुकडा घेऊन तो कुटून त्याची भुकटी करायची आणि ती सुद्धा औषधी म्हणून उपयोगात आणता येते. असे हे रक्तचंदनाचे उपयोग आहेत. रक्तचंदनाच्या शेतीकडे जर शेतकरी वळाले तर त्याला काय काय लाभ होतील याचा अभ्यास जाणकारांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडायला हवा. रक्तचंदन ह्या वेगळ्या विषयाकडे शेतकरी वळत आहेत आणि भविष्यातील गुंतवणूक म्हणून अनोखं असं धाडस करतायत. त्यामुळे अशा कपिल पांडे अशा धाडशी शेतकऱ्यांचं आपण कौतुक करायला हवं. आणि तुम्हालासुद्धा ह्या रक्तचंदनाच्या शेतीबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. अशीच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याचा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलची लिंक मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, स्नेहीजन यांना व्हॉट्सअप अकाउंटला भेट म्हणून द्यायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरील वेगळ्या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.